चला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि बृहदारण्यक उपनिषदामधला 3ऱ्या अध्यायामधला 9वा ब्राह्मण चालू आहे. त्याच्यामध्ये आपण 9व्या ब्राह्मणामध्ये 21, 22, 23, 24 हे जे काही म्हणजे 23 पर्यंत हे विविध दिशेला देवतांची प्रतिष्ठा कशी होते याच्यावर आपण विवेचन ऐकलं. म्हणजे इथे या ठिकाणी विषय असा आहे की सर्वत्र ते ब्रह्मतत्वाचं आहे, ब्रह्मतत्वाच्या अतिरिक्त काही नाही. परंतु ज्या ज्या दिशेला किंवा ज्या प्रकृतीमध्ये ते ब्रह्मतत्वाचा आविष्कार होतो तो आविष्कार त्या प्रकृतीच्या अनुसार आहे. म्हणून त्या त्या दिशेला विविध देवता आहेत. म्हणजे त्या देवतेतून व्यक्त होणारं ब्रह्मतत्वच आहे, पण त्या देवतेच्या अनुकूल हे तुम्हाला आविष्कार दिसतो. म्हणजे त्या विविध देवतांचं दर्शन होतं. आता हे दर्शन कसं होतं हे सांगताना याज्ञवल्क्य म्हणतात की मीच ह्या ब्रह्मांड रूपामध्ये ब्रह्मस्वरूप होऊन जातो आणि त्या ब्रह्मस्वरूपामुळे मला ब्रह्मांडामधील प्रत्येक दिशेमध्ये हे काय नेमकी देवता आहे हे त्या देवतेशी मी एकरूप होतो. आणि मग त्या देवतेमध्ये काय लक्षणं आहेत काय नाही हे मला त्या त्या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजे इथे हे जे ज्ञान आहे हे याज्ञवल्क्य जे ज्ञान सांगतायत, तर हे याज्ञवल्क्याला मिळालेलं ज्ञान जे आहे ती एकरूपता होण्याच्या या प्रक्रियेमधून मिळालेलं आहे हे ज्ञान. तेव्हा ही एकरूपता कशी होते आणि त्या त्या दिशेला देवतांचं दर्शन कसं होतं हे आपण पाहिलं. त्यामध्ये शेवटचा जो 23वा श्लोक आपण पाहिला त्यामध्ये देवता आणि त्यांच्या प्रतिष्ठेसहित उत्तर दिशेचे वर्णन केलेलं होतं. आणि या उत्तर दिशेमध्ये तुम्ही कोणत्या देवता आहात असा प्रश्न विचारला होता याज्ञवल्क्याला. त्यामुळे याज्ञवल्क्य म्हणाला की सोमदेवतावाले, मी सोमदेवतावाला होतो. तेव्हा शाकल्य पुन्हा एकदा प्रश्न विचारतो की तो सोम जो आहे तो कशामध्ये प्रतिष्ठित आहे. तर याज्ञवल्क्य म्हणतो तो दीक्षेमध्ये प्रतिष्ठित आहे. शाकल्य म्हणतो दीक्षा कशात प्रतिष्ठित आहे. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतो की सत्यामध्ये प्रतिष्ठित आहे. यामुळे यापासून दीक्षित पुरुषास म्हणतात की तुम्ही सत्य बोला, कारण की सत्यातच दीक्षा प्रतिष्ठित असते. शाकल्य म्हणतो की पुढे की सत्य कशात प्रतिष्ठित आहेत. तेव्हा त्याचं उत्तर देतात की हृदयामध्ये आहे, कारण याज्ञवल्क्याने सांगितले की पुरुष जो आहे हृदयानेच सत्यास जाणत असतो आणि म्हणून हृदयातच सत्याचं प्रतिष्ठापना असते. असं शाकल्य पुढे त्याच्यावरही विचारतो की याज्ञवल्क्य हीच गोष्ट ही बरोबर आहे, विचारत नाही, तो सहमत करतो. तेव्हा याचा आशय असा होता की या उत्तर दिशेमध्ये तुम्ही कोणत्या देवतेवाले आहेत. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की सोमदेवतावाले आहेत. सोम या शब्दाने सोमलता आणि सोमदेवतास एक मानून निर्देश केलेला गेला आहे. तो सोम कशात प्रतिष्ठित आहे तर ती दीक्षा दिल्या जाते गुरुकडून, तर त्या दीक्षेमध्येच ती सोम नावाची देवता त्या ठिकाणी प्रतिष्ठित आहे. कारण दीक्षित जो आहे तो यजमान हाच सोमला विकत घेत असतो आणि खरीदलेल्या सोमानेच यजन करत असतो. तो ज्ञानवान हा सोमदेवतास अधिष्ठित सोमसंबंधाने उत्तर दिशेस प्राप्त होत असतो. तर दीक्षा कशात प्रतिष्ठित आहे हा प्रश्न विचारल्यानंतर दीक्षेमध्ये सगळ्यात प्रमुख जो उपदेश केलेला आहे तो म्हणजे सत्यवचनच अखंडपणे करा, सत्यावरच अवलंबून राहा, असत्य कधीही बोलू नका, ही त्या ठिकाणी सांगितलेली उपदेश आहे. तेव्हा दीक्षा जी आहे ही सत्यामध्ये प्रतिष्ठित आहे, कारण दीक्षा ही सत्यामध्येच प्रतिष्ठित असते हा सिद्धांत आहे. आणि यामुळेच दीक्षित पुरुष सांगतात की नेहमी सत्य बोला, ज्याने की सत्य रूप कारणाचा नाश होऊन दीक्षारूप कार्याचा नाश न व्हावा. म्हणून सत्यातच दीक्षा प्रतिष्ठित आहे. सत्य कशात प्रतिष्ठित आहे असा प्रश्न जेव्हा पुन्हा एकदा विचारला त्यावेळी याज्ञवल्क्याने सांगितले की सत्य हे केवळ हृदयामध्येच प्रसिद्ध आहे. हृदयामध्ये जी धारणा असते ती धारणा ही जेव्हा सत्याची असते तेव्हाच त्याला दीक्षित असं म्हणतात. ह्यावर या या म्हणजे हृदयामध्ये, कारण की हृदयातच सत्यास जाणत, हृदयच सत्यास जाणत असतो. या कारणाने सत्य हे केवळ हृदयामध्येच प्रतिष्ठित असतं असं त्यांनी सांगितलं. त्यावर पुन्हा एकदा शाकल्य म्हणतो की याज्ञवल्क्य तुम्ही जे सांगताय ही गोष्ट अशीच आहे. म्हणजे शाकल्याने त्याच्यावर सहमत व्यक्त केलं.
आता त्यानंतर ही उत्तर म्हणजे 40 दिशा झाल्यानंतर पुढचा जो विषय आहे तो देवतांची प्रतिष्ठापना ही ध्रुव दिशेमध्ये कशी आहे. ध्रुव, तर ह्याच्यावरचा हा 24वा मंत्र आहे. तेव्हा मंत्र असा आहे की किन देवतोस्या ध्रुवायाम दिश्यसी त्या अग्निदेवत इति सो अग्निः कस्मिन् प्रतिष्ठित इति वाची इति कस्मिन्नु वाक् प्रतिष्ठेती हृदय इति कस्मिन्नु हृदय प्रतिष्ठती. अर्थ असा की ही जी ध्रुव दिशा आहे त्यामध्ये कोणती देवतावाले आहेत असं प्रश्न याज्ञवल्क्याला विचारल्यानंतर याज्ञवल्क्य म्हणतो की अग्निदेवतावाला आहे. शाकल्य म्हणतो हा अग्नी कशामध्ये प्रतिष्ठित आहे. त्यावर याज्ञवल्क्य म्हणतो की वाकमध्ये म्हणजे वाणीमध्ये अग्नी असतो. त्यावर शाकल्य म्हणतो की मग वाणी जी आहे ती कशामध्ये प्रतिष्ठित आहे. त्यावेळी याज्ञवल्क्य पुन्हा त्याचं उत्तर तेच देतो की ती सुद्धा हृदयामध्येच आहे. आधी हृदयात तो भाव निर्माण होतो आणि मग वाणीतून तो बाहेर व्यक्त होतो. त्यामुळे ही वाक्तत्व जे आहे ते हृदयामध्येच आहे. शाकल्य पुन्हा शेवटचा प्रश्न विचारतो मग हृदय कशामध्ये प्रतिष्ठित आहे. हा शेवटचा प्रश्न इथे त्यांनी थांबवला आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की ह्या ध्रुव दिशेमध्ये तुम्ही कोणत्या देवबाले आहात. तर मेरूच्या चारही दिशेने निवास करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने ऊर्ध्व दिशेचा कधीही व्यभिचार होत नाही. कारण ऊर्ध्व दिशा ही अतिशय उत्तम अशी दिशा आहे. ऊर्ध्व दिशेनेच माणूस उत्तम गतीला लागतो. ऊर्ध्व दिशेनेच तो या ब्रह्मलोकामध्ये जाताना ह्या ऊर्ध्व दिशेचाच त्याला उपयोग होतो. त्यामुळे ह्या ऊर्ध्व दिशेचा कधीही व्यभिचार होत नाही. आणि यासाठी ध्रुव दिशा ही कुठेही जात असते तरी याज्ञवल्क्य म्हणतो की मी त्या ठिकाणी जेव्हा असतो त्यावेळेस मी अग्निदेवतावाला आहे आणि ह्या कारणाने तो ध्रुवा म्हटल्या जात असतो. याज्ञवल्क्य म्हणतो मी अग्निदेवतावाला आहे कारण की ऊर्ध्व दिशेमध्ये प्रकाशाची बहुलता आहे आणि प्रकाशच अग्नी आहे. आणि तो अग्नी कशामध्ये प्रतिष्ठित आहे तर तो वाणीमध्ये प्रतिष्ठित आहे. आणि वाक कशामध्ये प्रतिष्ठित आहे तर ती हृदयामध्ये प्रतिष्ठित आहे. तेव्हा त्या समयी समस्त दिशेमध्ये पसरलेल्या या हृदयाच्याद्वारे याज्ञवल्क्य संपूर्ण दिशांना आत्मभावाने प्राप्त करत असतो. कारण या आत्मभावामध्ये गेल्याशिवाय तो ब्रह्मस्वरूप होत नाही. आणि ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर प्रत्येक दिशेमध्ये त्या त्या देवतेंच्या माध्यमातून त्याचं महत्त्व काय आहे हे त्याला केवळ ब्रह्मस्वरूप झाल्यामुळेच कळतं. म्हणून सर्व दिशामध्ये आत्मभाव प्राप्त झालेला असतो. अर्थात नामरूप आणि कर्माचे स्वरूपभूत त्या याज्ञवल्क्याची जी काही देवता आहेत आणि ती त्या ठिकाणी त्या देवतांची प्रतिष्ठा झालेली आहे. त्यामुळे दिशा ज्या आहेत या आत्मभूत झालेल्या आहेत. कारण त्या देवतेच्या निमित्ताने आत्मतत्वाला जायचं आहे आणि देवता ज्या आहेत त्या आत्मतत्वाचाच आविष्कार त्या दिशेमध्ये आहे. हा त्यातला मूलभूत सिद्धांत आहे. त्यामुळे तो समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून त्या सगळी जी प्रतिष्ठा जी आहे ते संपूर्ण दिशेमध्ये हे आत्मतत्वच आहे. जे रूप होते ते पूर्व दिशेसहित होते. त्यानंतर याज्ञवल्क्याचे हृदय स्वरूप होऊन गेले होते आणि जे केवळ कर्म पुत्र उत्पादन रूप कर्म आणि ज्ञानसहित कर्म होते ते आपले फल आणि अधिष्ठातृ देवता सहित कर्मफलरूप दक्षिण पश्चिम आणि उत्तर दिशेच्या बरोबर त्याचे हृदयच होऊन गेले होते. आणि ध्रुव दिशेच्या सहित संपूर्ण नाम देखील वाक्च्याद्वारे त्याच्या हृदयातच प्राप्त होऊन गेले होते. जे काही रूप कर्म आणि अथवा नाम आहे ते सर्व इतकेच आहे आणि ते सर्व हृदयच आहे. त्या सर्वात्मक हृदयाचे जे प्रश्न केले जाते आहे की ते हृदय कशात प्रतिष्ठित आहे. तेव्हा ह्याचं वर्णन आता पुढच्या मंत्रापासून आहे आणि तो त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ते हृदय जे आहे त्या हृदय जे आहे ते शरीराशी अन्योन्य आश्रयत्व कसं प्राप्त झालं. हृदय आणि देह यांचा परस्परांशी हे अतिशय संबंध आहे. म्हणून हृदय आणि शरीराच्या अन्योन्य आश्रयत्व कसे आहे हे आपण ह्या पुढील मंत्रात म्हणजे मंत्र क्रमांक 25 मध्ये पाहू. तेव्हा मंत्र क्रमांक 25 असा आहे. अहिल्येकेति होवाच याज्ञवल्क्यौ यत्रै तदन्यत्रास्म अन्मन्यासे यध्ये तदन्यत्रास्म त्या छवानो वैनद दुर्व्यायासी वैराद्विम क्षीरनीती. याचा अर्थ असा आहे की याज्ञवल्क्य म्हणतो की अहल्लिक म्हणजे प्रेत आणि त्याचं संबोधन करून सांगितलं की ज्या समयी तुम्ही या भिन्न भिन्न आहेत असं मानत असता
त्या समयी जर अन्नापासून तुम्ही अलग होत होत असाल तर त्यास कुत्रे खाऊन टाकतील आणि पक्षीसुद्धा चोच मारून टाकतील. म्हणजे त्या शरीरामध्ये जर प्राण नसेल किंवा तो त्या ठिकाणी हृदय नसेल. आता इथे हृदय ह्या शब्दाचा अर्थ ब्रह्मतत्व आहे. म्हणजे तो जीवात्मा जो आहे त्याच्यामध्ये आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वाचा संबंधच त्या हृदयाशी आहे, कारण ते अधिष्ठान आहे. आणि म्हणून त्या हृदयामध्ये अंगुष्ठ मात्र परमात्मा आहे. म्हणजे तो तत्वस्वरूपात सांगितला आहे. हृदय म्हणजे जे भौतिक दृष्टीने जो हृदय आहे ते सांगत नाही तिथे. तर ते जे हृदय आहे ते हृदय ज्यावेळेस या देहापासून भिन्न होईल, अलग होईल, त्यावेळेस तो भिन्न त्या ठिकाणी झालेलं हृदय त्या शरीरासून अलग झाल्यानंतर ते त्याचं प्रेत होईल. आणि प्रेत झाल्यानंतर ते जर आपण प्रेत टाकलं कुठे उघड्यावर तर त्याला कुत्रे, लांडगे हे जे पशु आहेत ते खातील आणि किंवा पक्षीसुद्धा त्याला चोंचा मारून विच्छेद करतील. म्हणून त्या हृदयाचं अत्यंत महत्त्व सांगितलं की तो हृदय जे आहे तेच त्याचं जीवन आहे. आणि ते जर नसेल, ते जर अलग झालं असेल तर ते प्रेतस्वरूप होईल असं या ठिकाणी सांगितलं आहे. तेव्हा या 25व्या मंत्राचा जो आशय आहे तो आशय असा आहे की याज्ञवल्क्याने अहल्लिक असे सांगितले, अर्थात प्रेमाची अन्य नावाने संबोधन केलेले आहे. ह्या समयी हृदय या शरीराचा आत्मा या आम्हापासून अन्यत्र कोणत्या तरी देशांतरात राहत असतो असे ते मानत आहेत. तर त्यासंबंधी असं जर मानलं तर त्या समयी या शरीराचे हृदय आत्मा अन्यत्र होऊन जाईल आणि मग शरीरास कुत्रे खाऊन टाकतील आणि पक्षी यास छिन्नविछिन्न करतील. म्हणून जोपर्यंत तुम्ही ह्या हृदयासहित तो देह असेल असं जेव्हा मानता तेव्हाच ते जीवन आहे. हृदय ज्यावेळेस त्या देहापासून अलग झालं म्हणजे आत्मतत्व जर अलग झालं तर तो जीवात्मा आपले जीव भावाला घेऊन तो प्राणतत्वाशी आपल्या सहवासात घेऊन तो अन्य देह प्राप्त करण्याकरता निघून जातो. आणि हा जो देह आहे, हा देह जो आहे तो त्याचा म्हणजे प्रेत स्वरूप त्याचं होईल आणि मग त्याला कुत्रे खातील, पक्षी छिन्नभिन्न करतील. म्हणून तात्पर्य असं आहे की हृदय माझ्या शरीरात प्रतिष्ठित आहे आणि शरीर देखील नामरूप व कर्ममय होण्याच्या कारणाने ते हृदयाच प्रतिष्ठित आहे. म्हणून त्या दोघांची परस्परांमध्ये जी प्रतिष्ठापना आहे ती प्रतिष्ठापनाच आपल्याला जिवंत माणसाचं प्रतीक दाखवते. तेव्हा त्या जिवंत माणसाचं चैतन्य आहे ते चैतन्य त्या हृदयाच्या निमित्ताने त्यात असेल हे समजणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणून हृदयाला काय महत्त्व दिले, म्हणजे सगळं कसं हृदयात अंतिम प्रतिष्ठित आहे असं जे सांगितलं तर त्याचं मूळ कारण जे आहे ते हृदय म्हणजेच ब्रह्मतत्व आहे आणि हृदय म्हणजेच आत्मतत्व आहे असं त्या सांगण्याचा पूर्ण रोख आहे. आता पुढे आपण बघूया समानापर्यंत. म्हणजे समान जे प्राण प्राण अपान व्यान आणि समान असे पंचप्राण आहेत. तेव्हा या पंचप्राणामध्ये समान हे हा अंतिम प्राण आहे. त्या समानापर्यंत शरीरादीची प्रतिष्ठा आणि आत्मस्वरूपाचे वर्णन शाकल्याला करता नाही आले आणि म्हणून शाकल्याचं शिरपातन झालं. म्हणजे त्याला शाप दिला याज्ञवल्क्याने. आणि मग हा जो शाकल्यसारखे प्रश्न विचारत होता त्या प्रश्न विचारण्यामध्ये सुद्धा त्याची एक प्रकारची दृष्टी जी होती ती ह्याचं कसं आपण हे करावं, म्हणजे निर्भत्सना कशी व्हावी त्याची आणि त्याला काहीच येत नाही हे आपण सर्व ब्राह्मणांसमोर कसं मांडावं या कुटील हेतूने त्यांनी प्रश्न विचारले होते. आणि त्यामुळे शेवटचं जेव्हा तो प्रश्न सांगतो, विवेचन करतो, त्या विवेचनाचं आकलन तरी त्याला झालं आहे की नाही असं ज्यावेळेस तो विचारतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की ह्याला काहीही आकलन झाले नाही, केवळ एक वाद घालण्याकरता म्हणून यांनी प्रश्न विचारलेत. आणि मग त्याच्यानंतर याज्ञवल्क्य त्याला एक शाप देतो आणि तो म्हणतो की त्वरित तुझं आता शिर जे आहे ते पतन होईल. म्हणजे शिर जे आहे ते देहापासून म्हणजे धड जे आहे ते शिर 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 जे आहे ते धडापासून अलग होईल आणि खाली पडेल असा हा विषय आहे. त्यामुळे समानापर्यंत शरीरादीची प्रतिष्ठा कशी आहे आणि त्यामध्ये आत्मस्वरूप कसं आहे आणि ते न कळल्यामुळे त्याचं शाकल्याचं शिर पतन कसं झालं असा हा पुढच्या मंत्राचा हा विषय आहे. तेव्हा 26वा मंत्र शाकल्य म्हणतो की अशा प्रकारे तुम्ही कार्य आणि कारण रूप शरीर व हृदयाची परंपरा प्रतिष्ठा दाखवली. ह्या कारणाने मी तुम्हाला आता विचारतो. म्हणजे आता
प्रश्न जो आहे ना पुरा त्याने विचारायला सुरुवात केली आहे. हे प्रश्न विचारण्यामध्ये काय त्याचा हेतू आहे हे आपल्याला पाहता येईल. तेव्हा तो प्रश्न काय विचारलाय तो पहिल्यांदा आपण मंत्र पाहूया आणि त्याच्यानंतर पुढे त्याचा अर्थ आणि आशय पाहूया. कस्मिन्नु त्वं चात्मच प्रतिष्ठतो स्थ इति प्राण इति कस्मिन्नु प्राणः प्रतिष्ठित इत्यान इति कस्मिन् वा पानः प्रतिष्ठिति इति व्यानः इति कस्मिन्नु व्यानः प्रतिष्ठिति इति उदानः इति कस्मिन्नु दानः प्रतिष्ठिति इति समान इति स एषनेति नेत्यात्मा गृह्योति शर्यो न हि शिर्यते संगो नहि सज्जते दितो न व्यथते न रिष्यति एतान्यष्टा वायतनान्यष्टौ लोका अष्टौ देवा अष्टौ पुरुषया स संतान पुरुषा त्रिरूप्या प्रत्युह्यात क्रमतः वै उपनिषदं पुरुषं पृच्छामि तं चेन्मे न विवक्षति मूर्धा ते विपतिष्यतीति तं न मेने शाकल्यस्तस्य ह मूर्धा विपपातावि हास्य परिमोषणः स्थिन्यप्प तन्मन्मन्मन्मन्यया मानाः. तेव्हा या मंत्राचा शाब्दिक अर्थ पहिल्यांदा शब्दशः अर्थ पाहू आपण आणि मग पुढे आशय काय ते पाहूया. तेव्हा 3रा अध्याय 9वा ब्राह्मण आणि 26वा मंत्र. तेव्हा याचा अर्थ असा आहे की तुम्ही शरीर आणि आत्मा हृदय कशात प्रतिष्ठित आहात असा प्रश्न विचारला आहे. ते शरीर आणि आत्मा त्याच्यामध्ये हृदय कशात प्रतिष्ठित आहेत असा जो प्रश्न आहे त्याच्यावर याज्ञवल्क्याने त्या प्राणाच्या बद्दल सांगितले आता. कारण आधी 2 वेळेला 3 वेळेला त्यांनी प्रश्न विचारला की हा जो प्राण आहे तो कशात प्रतिष्ठित आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की प्राणामध्ये याज्ञवल्क्य म्हणतो प्राणामध्ये, शाकल्य म्हणतो प्राण कशात प्रतिष्ठित आहे असा त्यांनी प्रश्न विचारला. तेव्हा त्याचं उत्तर आहे प्राण अपानात प्रतिष्ठित आहे. पुन्हा पुढचा प्रश्न विचारला मग अपान कशात प्रतिष्ठित आहे. तर अपान व्यानात प्रतिष्ठित आहे. व्यान कशात प्रतिष्ठित आहे तर व्यान समानात प्रतिष्ठित आहे. ज्याचे मधुकांडात नेती नेती असे सांगून निरूपण केले आहे तो आत्मा हा अग्रही आहे, तो ग्रहण केला जाऊ शकत नाही. अशौर्य आहे, तो शीर्ष्ण म्हणजे अविनाशी नष्ट न होणारा असतो. तो असंग आहे, तो संसक्त होत नाही म्हणजे आसक्त होत नाही. तो असित असतो, तो व्यथित आणि हिंसित होत नाही. 8 आयतन असतात, 8 लोक आहेत, 8 देव आहेत, 8 पुरुष आहेत. ते जे त्या पुरुषांना निश्चयपूर्वक जाणून त्याच्या आपल्या हृदयामध्येच त्याचा उपसंहार करून औपाधिक धर्माचे अतिक्रमण केलेले आहे. त्या औपनिषद पुरुषास मी विचारत आहे. जर मला त्या स्पष्टपणे न दाखवता येत असेल तर मात्र तुमचे मस्तक पडून जाईल. एवढेच नाही तर जो लोक त्या हाडास काही वेळेस वेगळेच समजून घेतील आणि त्या हाडांना सुद्धा चोरून घेऊन जातील ते तुझ्या घरापर्यंत सुद्धा जाणार नाही. म्हणजे एवढं त्या ठिकाणी याज्ञवल्क्य सांगतात की तू जे प्रश्न विचारतोयस आणि तुझं त्याला आकलन नाही आहे, जर आकलन नाही झालं तर तुझं मस्तक पडून जाईल. आणि एवढंच नाही तर तुझे जे त्याच्यातून जे मृत शरीरातून जे हाड निघतील तर त्या हाडांना सुद्धा काही वेगळीच वस्तू समजून त्याची चौर्यकर्म होईल, चोर त्याला घेऊन जाते. असा ह्या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा आशय काय आहे हे आपण बघू. तेव्हा आशय असा आहे की तुमचे शरीर हे तुमचे आत्महृदय कशामध्ये प्रतिष्ठित होतात. प्राणात. देह आणि आत्मा हे दोन्ही प्राणातच प्रतिष्ठित असतात, प्राणवृत्तीत प्रतिष्ठित असतात. प्राण कशात प्रतिष्ठित असतात तर प्राण जे आहे हे अपानात प्रतिष्ठित असतात. कारण की प्राणवृत्ती देखील ही अपान वृत्तीद्वारेच रोखून घेतली जाते. अन्यथा तो ऊर्ध्व दिशेला निघून जाईल. पण अपानामुळे प्राणावर नियंत्रण असतं आणि अपान जे आहे ते अध दिशेला जातं आणि प्राण जे आहे ते ऊर्ध्व दिशेला असतं.
म्हणून अपानाद्वारे अपान वृत्तीच्या द्वारे प्राणाला रोखून घेतल्या जाते. तर ती वरच्यावर, अन्यथा ती वरच्यावर निघून जाईल. अपान कशात प्रतिष्ठा आहे तर व्यानात. कारण की जर मध्यवर्तीने व्यानवृत्तीने न थांबवली तर ती अपान वृत्ती ही खाली पडून जाईल, खालील दिशेने ती निघून जाईल. मग व्यान कशात प्रतिष्ठित आहे तर उदानामध्ये. जर ह्या तीनही वृत्ती या स्थानीय उदानामध्ये जर ह्या ती जे वृत्ती जी आहेत ते किलस्थानीय उदानात बांधली जाणार नाही तर सर्व बाजूनी ती पसरून जाईल आणि निघून जाईल. उदान कशात प्रतिष्ठित आहे तर ती समानामध्ये आहे. आणि ह्या सर्व वृत्ती ज्या आहेत त्या समान प्राणामध्ये प्रतिष्ठित असतात. असा हा पूर्ण चर्चेचा विषय जो आहे त्याचा निष्कर्ष शेवटी काय सांगितले की समान प्राणामध्ये इतर चार प्राण जे आहेत ते प्रतिष्ठित असतात. तेव्हा इथे असं सांगितलं गेलं आहे की शरीर जे आहे ते हृदय आणि प्राण हे परस्पर प्रतिष्ठित आहेत आणि विज्ञानमयाच्यासाठी प्रयुक्त होऊन या संघात रूपात नियमपूर्वक प्रवृत्त होत असतात. या सर्व वृत्ती जी आहेत अंततः समानातच प्रतिष्ठित असतात. येथे सांगितले गेले आहे की शरीर जे आहे ते हृदय आणि प्राण हे परस्पर प्रतिष्ठित आहेत आणि विज्ञानमयाच्यासाठी प्रयुक्त होऊन या संघात रूपाने नियमपूर्वक प्रवृत्त होत असतात. हे सर्व ज्याच्याद्वारे नियत होत असते, हे सर्व ज्याच्यामध्ये प्रतिष्ठित असते आणि ज्याच्यामध्ये हे आकाशापर्यंत ओतप्रोत असते त्या निरुपाधिक साक्षात अपरोक्ष ब्रह्मतत्वाचाच निर्देश करायचा आहे. आणि यानेच हे पुढे आरंभ केले आहे. म्हणजे शेवटी हे सर्व जे वर्णन केलेलं आहे त्याचं अंतिम अधिष्ठान काय आहे तर ब्रह्मतत्व आहे. आणि ते एकानंतर एक एकानंतर एक असं ते आहे. सर्व प्राणामध्ये प्रतिष्ठित असल्यानंतर पुढचे प्रश्न विचार की प्राण कशात प्रतिष्ठित आहे. तेव्हा प्राण अपानामध्ये प्रतिष्ठित आहे. अपान जो आहे तो व्यानात प्रतिष्ठित आहे. व्यान जो आहे तो उदानात प्रतिष्ठित आहे. आणि उदान जो आहे तो समान प्राणात प्रतिष्ठित आहे. असं या ठिकाणी एकानंतर एक वर्णन केलेलं आहे. आणि सर्व शेवटी त्यांनी असं म्हटलं की हे सर्व जे आहे हे ब्रह्मतत्वामध्ये अधिष्ठित आहे. कारण ब्रह्मतत्वच ओतप्रोत आहे, सर्वत्र आहे आणि सगळ्याचं अधिष्ठान आहे. आणि सगळा जो आविष्कार दिसतो तो ब्रह्मतत्वाच्या व्यतिरिक्त अन्य काहीही नाही, असे या ठिकाणी सिद्धांत मांडला आहे. तेव्हा पुढे म्हणतात की स एषः, तो जेवढा की मधुकांडामध्ये नेती अशा प्रकारे निर्देश हा केला गेला आहे. कारण तो हा आत्मा अग्रही आहे. कारण त्याला ग्रहण करता येणार नाही. आपल्या ज्या इंद्रियाने, मनाने, बुद्धीने, अहंकाराने त्याचं त्या आत्म्याचं ग्रहण होऊ शकत नाही. म्हणून त्याला काय म्हटलंय की अग्रही आहे तो. कशा प्रकारे, कारण येथे समस्त कार्यधर्माच्या पूर्वीचे आहेत आणि यामुळे अग्रही आहे. का अग्रही आहे? कारण की हे ग्रहण केलं जाऊ शकत नाही. जी व्याकृत वस्तू इंद्रियाचे विषय होत असते तेच ग्रहण करण्याचा विषय असतो. परंतु हे आत्मतत्व त्याच्यापेक्षा अतिशय विपरीत आणि वेगळे आहे. अशा प्रकारे हे अशीर्य, जे अशीर्य म्हणजे ज्याला शीर्य नाही, जे मूर्त आणि संवत शरीरादी आहेत तेच शीर्ण होत असतं. आणि हे त्यापेक्षा विपरीत असल्या कारणाने हे शीर्ण जे आहे ते नष्ट होत नाही. आणि हे असंग आहे. मूर्त पदार्थाचे अन्य मूर्त पदार्थाशी संबंधित होण्यावर त्यामध्ये संशक्त होत असतात. आणि हा ह्याच्या विपरीत स्वभावाला आहे. कारण तो अनासक्त आहे, निष्काम आहे. आणि त्या ठिकाणी तो कुठल्याही इंद्रियाने किंवा मनबुद्धी चित्त अहंकाराने त्याचं आपल्याला ग्रहण करता येत नाही. असा तो अग्राही आहे. असा हा याच्यासाठी हा संसक्त होत नाही. आणि हे असित अबद्ध आहे. कारण की जो पदार्थ मूर्त होतो तोच बांधत असतो, परंतु त्याच्या विपरीत हा अमूर्त आणि अबद्ध होण्याच्या कारणाने व्यथित होत नाही. आणि ह्यानेच रेष म्हणजे हिंसेस प्राप्त होत असतो. ग्रहण विशरण संबंध आदी कार्य धर्माने रहित होण्याच्या कारणाने ही रेष अर्थात हिंसेने प्राप्त होत असतात. भाव असा आहे की तो कधीही नष्ट होत नाही. येथे श्रुतीने उतावळी होण्याच्या कारणाने क्रमास सोडून आख्यायिकेपासून तो दूर जाऊन औपनिषद पुरुषाच्या स्वरूपतः निर्देश करून दिले आहे. या कारणाने आता पुन्हा आख्यायिकाचाच आश्रय घेऊन सांगितले आहे की ये जो पृथ्वी एव यस्यायतनम इत्यादी प्रकाराने वर्णित त्याचे 8 आयतन, आयतन म्हणजे आश्रय, हे 8 आश्रय आहेत. अग्निलोक आहे इत्यादी 8 लोक आहेत. अमृतमिती होवाचे इत्यादी प्रकाराने सांगितलेले आहेत.
आठ देव आणि शरीर पुरुष आदी आठ पुरुष दाखविले आहेत. जो कोणी या शरीर प्रभृती आठ पुरुषांचा निर्वीय निश्चयपूर्वक उहा करून अर्थात त्याचे ज्ञान प्राप्त करून देऊन आयतन लोक देव आणि पुरुषरूप चार भेदांच्या समुदायाने क्रमाने आठ विभागाद्वारे लोकस्थितीचे हे अनुकूल विस्तारपूर्वक उपपादन करून त्यानंतर प्राचीन दिगादीच्या दिशेच्या द्वारा त्यांना स्वात्मामध्ये म्हणजे आपल्या हृदयामध्ये हे प्रत्यय अर्थात उपसंहृत करून उपाधी धर्म हृदयाचे रूपाचे हे अतिक्रमण केलेले आहे. आणि जो क्षुधादी धर्मरहित औपनिषद पुरुष आपल्याच स्वरूपात स्थित आणि उपनिषदातच विज्ञेय आहे, कोणत्याही अन्न प्रमाणाने हा जाणू शकत नाही आणि त्या पुरुषांच्या विषयामध्ये मी विद्येचा अभिमान राखणारा म्हणून तुम्हाला प्रश्न करत आहो की जर तुम्ही माझ्या प्रती त्याचे विविख्यान विशेष स्वरूप स्पष्ट रूपाने निरूपण करू शकत असाल तर उत्तम आहे, अन्यथा तुमचे मस्तक जे आहे ते धडापासून वेगळे होईल. त्या उपनिषद पुरुषास शाकल्य जाणत नसतो आणि त्याचे ते स्पष्ट त्यालाही त्याचे ते ज्ञान हे स्पष्ट नसते आणि म्हणून त्याच्या मस्तकाचा विपपात म्हणजे धडा वेगळे होऊन खाली पडून जाणे अशी ही आख्यायिका होती. आणि मग ही आख्यायिका इथे ही समाप्त झाली. पुढे त्यांनी श्रुतीचं एक विवेचन केले की तम ह न मेने इत्यादी श्रुतीचे वचन आहे. हेच नव्हे तर त्याच्या शिष्यगणात जे काही आख्यायिकाच्या संस्कारासाठी या घराच्या दिशेने घेऊन जात असतात त्यांना परिमोशी म्हणजे लुटारूने हिसकावून घेतले, कोणीतरी धन समजून घेतले. येथे पूर्वी घडलेलीच आख्यायिकाच येथे सूचित केली आहे की अष्टाध्यायामधील शाकल्याच्या बरोबर याज्ञवल्क्याने समानापर्यंतच संवाद केला आणि नंतर मात्र याज्ञवल्क्याने त्यांना शाप दिला की तू पुण्यक्षेत्रा अतिरिक्त देश आणि पुण्यतिथी शून्य काळात तुझा मृत्यू होईल आणि तुझी हाडे देखील घरापर्यंत पोचणार नाहीत. तो अशा प्रकारे मृत्यू पावला आणि येतपर्यंत अन्य वस्तू समजून त्याची हाडे घेऊन गेला. आणि ह्या कारणाने उपवादी तिरस्कार करणारे असले नाही पाहिजे. म्हणजे ह्या शाकल्याने तिरस्कार करूनच प्रश्न विचारलेत हे इथं मुद्दा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ब्रह्मवेत्याला प्रश्न विचारता तेव्हा तुमचा उद्देश जो आहे तो ज्ञान घ्यावा अशा प्रकारचा असला पाहिजे. काही लोक जे आहेत ते केवळ तिरस्कार करण्याकरता त्याचं मनोबल खच्चीकरण कसं करावं, त्याची निर्भत्सना कशी होईल या उद्देशाने ते प्रश्न विचारतात. आणि मग त्यांची गती काय आहे तर हे याचं जे वर्णन केलेलं आहे की त्याचं हे धड जे आहे धडापासून हे शिर जे आहे ते खाली पडून जातं म्हणजेच त्यांचा मृत्यू होतो. म्हणून इथे सावधान व्हावं. आजच्याही काळामध्ये हे जे विद्वान आहेत त्या विद्वानांचं त्या ठिकाणी निर्भत्सना केली तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे या ठिकाणाहून समजतं. त्यामुळे इथे ब्रह्मवेत्ता हा कसा श्रेष्ठ आहे असं त्यांनी विवेचन केलं आहे. आणि मग ही जी आख्यायिका आहे ती आचार प्रदर्शन देणारी आणि प्रामुख्याने येथे ती विद्येची स्तुती करत असते. त्या विद्येच्याच वर्णनाकरता म्हणून ह्या अशा प्रकारची ही विषय तो या ठिकाणी मांडलेला आहे. तेव्हा हा 26वा मंत्र संपतो आणि मुख्य विषय संपतो. त्याच्यानंतर पुढे जो विषय घेतलेला आहे तो आता याज्ञवल्क्यांना लक्षात आलं की अरे अरे ह्या ठिकाणी हे ब्राह्मण जे आहेत ते आपला द्वेष करतायत कारण आम्ही सगळ्या गायी ज्या आहेत त्या ज्यांनी सुवर्ण अलंकार धारण केलेलं हे मी भर सभेमध्ये आणि त्या जनकाला सांगितलं की मी ह्या सगळ्या गायी घेऊन जातो. तेव्हा अनेक ब्राह्मणांच्या मनामध्ये प्रश्न आला की ह्याला ब्रह्मज्ञान आहे की नाही हे कसं समजावं. म्हणून त्यांनी पहिले गार्गीनी प्रश्न विचारले, नंतर मग याज्ञवल्क्याने प्रश्न विचारले, याज्ञवल्क्याला शाकल्याने प्रश्न विचारले आणि मग या शाकल्याने विशेषतः शाकल्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी तिरस्काराने निर्भत्सना करण्याकरता परीक्षा घेण्याच्या निमित्ताने तो प्रश्न विचारत होता. परंतु ह्याला स्वतःला कुठलीही जिज्ञासा नव्हती आणि कोणतीही योग्यता नव्हती तरीही त्याने ते प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचा शेवटी निष्कर्ष काय झाला तो आपण पाहिला.
तर आता बाकीचे ब्राह्मण बसले होते, त्यांना एक प्रकारची तिथे भीतीही वाटली की अरे, आपण जर याज्ञवल्क्याचा अपमान केला तर आपला मृत्यू होऊ शकतो. अशी ते भीतीग्रस्त झाले. आणि मग या भीतीग्रस्त लोकांमधून गायी घेऊन जाण्याबद्दल याज्ञवल्क्याला प्रशस्त वाटत नव्हतं. म्हणून पुढचा जो भाग आहे ना, तो याज्ञवल्क्याने ह्या सर्व सभासदांना जो प्रश्न करण्यासाठी आमंत्रण केलं. आणि ज्या ब्रह्माचे नेती नेती अशा प्रकारे अन्य पदार्थाच्या प्रतिषेधाद्वारे निर्देश केला गेला आहे, त्याचा विधिमुखाने कशा प्रकारे निर्देश केला पाहिजे. आणि म्हणून या उद्देशाने की जगताचे जे मूळ दाखवायचे आहे, श्रुती पुन्हा पुन्हा आख्यायिकाचा आश्रय घेऊन सांगत आहे की आख्यायिकाचा संबंध तर हा आहे की अब्रह्मज्ञ म्हणजे ज्याला ब्रह्मतत्वाचं ज्ञान नाही, असा जो अब्रह्मज्ञ ब्राह्मण आहे तो जिंकून त्या ठिकाणी गोंधळ करून घेणे ह्या ठिकाणी हे त्या ठिकाणी मुख्य जो वेदमूर्ती जी आहेत, खऱ्या अर्थाने ब्रह्मवेत्ते आहेत, त्यांना न्याय द्यायला पाहिजे. आणि म्हणून याज्ञवल्क्याने त्या सर्वाचा विचार करून याज्ञवल्क्य सांगतात. आता पुढच्या 27व्या मंत्र्यापासून त्यांचं याज्ञवल्क्याचं निवेदन आहे. आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी सर्व ब्राह्मणांना बोलावलं आणि पुन्हा एकदा त्यांना सांगितले की तुम्ही प्रश्न विचारू शकता मला, आणि तुमचं सगळं समाधान झाल्यानंतरच मी या गायी घेऊन जाईन, त्याच्याशिवाय मी घेऊन जाणार नाही. अशा प्रकारचा ह्या ठिकाणी संवाद झाला. आणि पुढच्या रविवारी आपण पाहूया की मंत्र क्रमांक 27 पासून की त्याचं काय नेमकी याज्ञवल्क्यांनी त्यावेळेस भूमिका घेतली आणि इतर ब्राह्मणांसमोर काय विषय मांडला, याच्या संदर्भात आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.